हा उशीर होणार आहे, पण आता जो रोड आहे तो बघून मला पण वाटते फोर व्हीलर घेणं बरोबर डिसिजन होता. कुठे जायचं म्हटलं आणि अशी गर्दी मिळणार नाही असं शक्यच नाहीये. स्पेशली पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कुठे पण निघायचं असेल तर 1 तास तरी पहिलेच निघलं पाहिजे. माझ्यामुळे आज निघायला उशीर झालाय आणि खूप साऱ्या जाममध्ये आम्ही अडकलोय. तर माहित नाही किती लेट होणार आहे. आता आपण ह्या रोडवर आणि आपल्याला तिथं जायचंय, तिथून ज्या गाड्या येतात तिथं. पण त्यासाठी पण आपल्याला किती वेळ लागणार आहे काय माहिती. तिथून ज्या गाड्या येतात तिथं जायचंय. रोडचं काम चालू आहे ना, त्यामुळं एवढा वेळ लागतोय. थोडं लवकर निघायला पाहिजे होतं का आपल्याला पोहोचेपर्यंत अंधार पडणार आहे. निघला असता तू, पण माझं आवरून नव्हतं झालं. A few moments later. अँड फायनली आता ट्रॅफिक कमी झाली, कमी म्हणजे संपली आहे आणि एका छान अशा रोडवर आवे लागलोय. बाबा या रोडने यायचं तुला रात्रीचं फोर व्हीलर विषय कसं आहे आता. ऐक रोड पण लय भंगार आहे. रोडच नाही आहे पहिली गोष्ट तर. कुठे पण नाही ना येते. म्हणजे मला काय वाटतंय हा रोड नसणार आहे, कारण आणि हा बस वगैरे पण येतात तिथं नाहीये. कारण आपली मागं पण आहे. पाण्याची पाईपलाईनच्या शेजारून रोड आहे काय. हे असा कसा रोड अरे बघ ना, इकडून पण पाईपलाईन आहे, तिकडून पण पाईपलाईन आहे. तिकडे पण आहे का? मधून डायरेक्ट रस्ता केलाय त्यांनी. हे मुंबईमध्ये असंच आहे. आणि मी टू व्हीलरवर आपल्याला यायला एक तर उशीर होईल. बापरे, रस्ता किती खराब आहे. रस्ता खराब नाही तसं. मग तू म्हणलं तसंच म्हणजे इथे रस्ताच नाहीये आणि आपल्या इथे हेच असतं. कुठं पण एखादं जर चांगलं ठिकाण म्हणलं तर चांगल्या ठिकाणी जाण्यापर्यंत रस्ता नसतो चांगला. ते नाही का रे डायलॉग, मंजिल से ज्यादा म्हणजे नाही का सफर च्या भरोशावर करत कुठं जाण्याला अवघड आहे. मॅपमध्येच म्हणताय रस्ता नाही. या अशा रोडवर आम्ही सोडल्या मॅपने आणि मग म्हणताय रस्ता नाहीये, इथून आम्ही बाईक कसं जायचं. हा रोड असं किती वेळ असणार आहे माहिती नाही. माणूस मंदिरापर्यंत मंदिराच्या आधी जावं लागतं. तिथे जाताना तरी हा रोड नसतो. पार्किंगचे 50 रुपये आणि व्यवस्थित पार्किंगची सोय आहे. टू व्हीलरची पण आणि फोर व्हीलरची सुद्धा आहे. आणि एकदम परफेक्ट वातावरण झाले तेव्हा आलं. मस्तपैकी सूर्य मावळायला आलाय. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान मेंटेन केलंय त्यांनी. इथे बऱ्याच जणांची फोटोशूट सुद्धा झाले कारण शिवजयंती जवळच आली आहे. मंदिराचा परिसर खरंच खूप सुंदर आहे. मंदिरामध्ये फार गर्दी असेल असं वाटलं नव्हतं, पण बरीच गर्दी होती आणि त्यासोबतच इतके सुंदर पोवाडे आणि गाणे चालू होते, पण कॉपीराईट इश्यूमुळे ते तुम्हाला ऐकवता आले नाही. बरीच गर्दी होती त्यामुळे बऱ्याच वेळाने आमचा नंबर आला, पण खूप छान आणि शांततेत दर्शन झालं. त्यानंतर आम्ही पण पाया पडलो आणि काही फोटो काढले. मंदिर तर सुंदर होतंच, पण त्याहून जास्त सुंदर होती ती महाराजांची मूर्ती. इतकी सुंदर दिसत होती. 6.5 फुटाची काळ्या पाषाणाची मूर्ती. ती अखंड कृष्णशिला या दगडातून बनवली आहे. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये राजमाता जिजाऊंची मूर्ती देखील होती. तसेच दुसऱ्या बाजूस तुळजाभवानी मातेची देखील मूर्ती होती. मंदिरात स्वच्छता आणि तसंच गर्दी असून सुद्धा खूप शिस्तीत लोक व्यवस्थित पाय वगैरे पडतात. त्यानंतर आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो तर तटबंदीवर इथे 36 चबुतरे आहेत. त्यावर खूप सुंदर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास दाखवला आहे. लांबून मंदिर हे असं काही दिसत होतं. अंधार पडायला लागलेला त्यामुळे आता लाईट्स लावायला लागले होते. इथे जे 36 चबुतरे आहेत त्यावर शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आहे. इतिहास म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतची संपूर्ण माहिती आहे. तसेच राजमाता जिजाऊ आणि शाहू महाराजांचे सुद्धा इथे
चित्र आहे. खूप सुंदर आणि थोडक्यात सविस्तर माहिती त्यांनी सांगितली आहे. तसेच आपण इथे बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या लढायांमध्ये वापरलेली अनेक शस्त्रांचा इथे संग्रह केलेला आहे. त्यामध्ये तलवार, पिछवा, वाघनखी, ढाल, धनुष्यबाण, भाला अशी अनेक शस्त्रे इथे लावलेली आहेत. जर तुम्हाला अशा ऐतिहासिक गोष्टी बघण्याची आवड असेल तर तुम्ही या मंदिरात नक्कीच भेट द्यायला हवी. मंदिरातून आपण खाली उतरलं की असे दोन साईडला वरती जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे आणि वरती जाऊन पण आपण वरतून मंदिर पाहूयात. एकदम जे गड किल्ल्यांवर जसं असतं हुबेहूब तसंच बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप सुंदर वाटतंय हे. वरती हे असं चारी बाजूला बनवलंय आणि वरतून हे असं काही दिसतंय मंदिर. बरेच जण फोटोशूटसाठी आले तिथं शिवजयंतीमुळं. खरंच खूप सुंदर आणि खरंच बघण्यासारखं आहे. प्रत्येकाने एकदा तरी इथे यावं आणि स्पेशली लहान लहान मुलांना घेऊन यावं, कारण शिवाजी महाराजांची खूप सारी माहिती इथे कळली आहे. रोड खूप चांगला नाही आहे आणि मी म्हणेल की टू व्हीलरवर शक्यतो येणं टाळा, पण आल्यानंतर खरंच खूप वरती होतं येणं. आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतंय, जसं की आपल्याला मंदिरांमध्ये गेल्यावर जी शांतता, जो पीस मिळतो तो इथे आल्यावर खूप मिळाला आहे. खूप छान वाटतं. असा एक फोटो पॉईंट आहे जिथे आम्ही फोटो काढले. पार्किंगच्या शेजारी छोटीशी चौपाटीसारखं आहे, काही गोष्टी खायला वगैरे आहेत. आम्हाला वाटलेलं काय नसणार आहे म्हणून आम्ही थोडंफार घेऊनच आलो होतो सोबत. जसं जसं संध्याकाळ होत चालली आहे मंदिर अजून सुंदर दिसत चाललंय लाईट्समुळं. आणि गर्दी पण मला वाटलेलं आता कमी होईल, पण वाढतच चालली आहे गर्दी. काळोख झाला तरी पण शूट्स चालूच आहे आणि तिथे देणगी काउंटर सुद्धा आहे. बऱ्याच जणांनी देणगी पण दिली आहे, कारण खरंच मेंटेन करतायत. अशा मंदिरांमध्ये देणगी द्यायला पण खूप चांगलं वाटतं. आपला पैसा कुठेतरी चांगल्या कामात उपयोगी येतो तिथे. खरंच मंदिरात येऊन खूप प्रसन्न वाटतं. मुंबईपासून 60 किलोमीटर तसेच ठाण्यापासून 35 किलोमीटरवर हे मंदिर आहे. भिवंडीमध्ये आहे हे. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. बराच वेळ अजून शांत आणि निवांत इथे बसण्याची इच्छा होती, पण काळोख व्हायला लागलेला आणि बरंच लांब जायचं होतं, त्यामुळे आम्ही इथून निघालो. हा सुंदर नजारा पाहत होता. आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि आता गाडी घ्यायला चाललाय. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.